झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। काय बोलत असेल सिद्धू आज जाऊन? ही बघा आई आली। काय म्हणाला की सिद्धू? हे बघा, सिद्धूचं जे काही म्हणणं असेल ना ते तुम्ही स्पष्ट सांगा। उगाच सारवासारव करायला जाऊ नका। सारवासारव करण्याचा प्रश्नच येत नाही। सिद्धू काय बोला ऐकून तरी घ्या आधी। तो स्पष्ट बोला याच महिन्यात लग्नाचा मुहूर्त काढा। लग्नाची खूपच घाई झालेली दिसते याला। एकदम 100 नंबरी बोललाच बघ तू। आजच्याच गुरुजींकडे जातो आणि मुहूर्त काढून मोकळा होतो। हो ना। नीलांबरी अगं खूप कमी दिवस राहिलेत ना हातात, आपल्याला तयारी करायला पाहिजे आता। हो ना। हो, आता आमच्या यांनाही जाऊन सांगतो, लागा तयारीला। इथे नको, विहिरीच्या जवळ जाऊन काम कर वेंकी। काय करतोयस वेंकी? विहिरीच्या जवळ जा।
करायचं तुमचं? प्रत्येक गोष्टीत नकार घंटा. तुमच्या या असल्या स्वभावामुळे ना एक मित्र नाही. कसा असणार? सगळ्या गोष्टीत फायदाच शोधायचा असतो ना. मग कसला आवाज येतोय? नाही नाही, मी ये म्हणून टिकले. दुसरी कोणी असती ना वैतागून निघून गेली असती. काय करणार? कोण आहे? कोणी चेष्टा करताय का माझी? कोण आहे? व्यंकी भाऊजी! व्यंकी भाऊजी! हरीश भाऊजी! हरीश भाऊजी! आई लवकर या! व्यंकी भाऊजी! मी कपडे वाळत घालत होते. अचानक मला विहिरीकडून आवाज आला. मी जाऊन बघते तर व्यंकी भाऊजी होते. मला एक कळत नाहीये, व्यंकी विहिरीत पडलाच कसा? आजपर्यंत असं कधीच घडलं नाहीये. हरीश जरा सावकाश रे. हो हो. सी तिथे थोडस शेवाळ साठलेलं दिसतंय. हो. कदाचित त्याच्यावरून त्याचा पाय स्लिप झाला असेल. बाबा, व्यंकी दादा येईल ना हो शुद्धीवर. त्याला वाटेल ना बरं. जानू, तू काळजी नको करूस. काही होणार नाही आपल्या व्यंकीला. काही होणार नाही. व्यंकी, व्यंकी, व्यंकी दादा, हे व्यंकी, शेवाळ साचलाय काठावर. व्यंकी ठीक वाटतंय का रे? ए व्यंकी, कसं आहे? ठीक आहे? व्यंकी दादा, आई ओके? आता बरं वाटतंय का? देवाचीच कृपा आहे. थोडक्यात संकट टळलं. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज